उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे आणि ट्रॅफिक पोलीस प्रशासनातर्फे आज उल्हासनगरमध्ये लावारिस वाहनांच्या विरोधामध्ये कारवाई करण्यात आली आणि त्यांना दंड ठोठावण्यात आला। कित्येक 2 व्हीलर आणि 4 व्हीलर ह्या जप्त करण्यात आली, त्यांच्यावर दंड आकारण्यात आला। परंतु उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रभाग अधिकारी म्हणू किंवा मोठे अधिकारी यांना सदरची हा जो रस्ता हा दिसत नाही आहे का? हा स्टेशनच्या जवळचा रस्ता आहे, तो आतापर्यंत पूर्णपणे पद जे आहे त्याला फुटपाथ जो आहे तो पूर्णपणे गिळंकृत करण्यात आलेला आहे। याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही। आपण बघू शकता दोन्ही बाजूचे रस्ते हे पूर्णपणे गिळंकृत करण्यात आलेले आहेत। यावर उल्हासनगर महानगरपालिका कधी कारवाई करणार? कारवाई सध्या सुरू आहे। आपला उल्हासनगर शहरातून मुख्य रोड जातो कल्याण अंबळ रोड, या रस्त्यावर कारवाले आणि जे इतर गॅरेजवाले त्यांचं अतिक्रमण झालं होतं, त्यांना हटवण्यासाठी आपण यापूर्वी लेखी नोटीस दिली होती सगळ्यांना। तर ते अतिक्रमण हटवलं होतं म्हणून आज महापालिकेतर्फे आणि पोलीस विभागातर्फे संयुक्त कारवाई करण्यात आलेली आहे आणि जे दुचाकी विक्रेते 4 चाकी विक्रेते त्यांचे वाहने पण जमा करण्यात आलेले आहेत। सर एकूण किती गाड्यांवर कारवाई झालेली आहे काय सांगा? 20 ते 25 दुचाकी वाहने उचलली आहेत आणि 2 कार जमा केलेले आहेत। तसेच जवळपास 50,000च्या आसपास दंड वसूल केलेला आहे त्यांच्याकडे। सर इसके पहले भी इस प्रकार की कार्रवाइयाँ हो चुकी है, लेकिन ये देखने को मिलता है फिर अतिक्रमण होता है, उसको रोकने के लिए क्या प्रयास? हम लोग इनको बार बार नोटिस भी देते हैं और इनको सूचित भी करते हैं। इसके बाद भी ये नहीं सुनते तो इनके ऊपर कार्रवाई हमारी नियमित चालू है, हमेशा कार्रवाई होती है हमारी। आज कितनी गाड़ियाँ यहाँ पर इतना जो है दंड वसूला गया? 25 2 व्हीलर जमा किए, 2 कार जमा किए और लगभग 50,000 के आसपास दंड वसूल किए। ज्याप्रमाणे आज उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे आणि ट्रॅफिक पोलीस प्रशासनातर्फे अनेक जागी जे लावारिस वाहनं होती ती जप्त करण्यात आली, त्याचप्रमाणे जसं उल्हासनगर स्टेशनच्याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती दिली होती, त्याच अनुषंगाने आम्ही हे देखील सांगतो, हे 17 सेक्शनचं जे दोन्ही बाजूचे जे दुकाने आहेत ही पूर्णपणे पथ ज्याला म्हणतात हा फुटपाथ पूर्णपणे गिळण्यात आलेला आहे। याच्यावरती आणि त्या ज्या गाड्या आहेत ज्या 2 व्हीलर आहेत ते पूर्णपणे दोन्ही रस्ते एक प्रकारे जाम करण्यात येत आहेत। या गाड्यावरती कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन म्हणा किंवा महानगरपालिका का माघार घेत आहे हे जनतेला समजणं अत्यंत गरजेचं आहे।